नमस्कार मित्रांनो, मी सागर सोनवणे महर्षीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण डिजिटल माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. महर्षी वेगवेगळ्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून असू देत, यूट्यूबच्या माध्यमातून असू देत किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आज विशेषतः तुमच्याशी संवाद साधण्याचं हे कारण हे आहे की 26 फेब्रुवारीला, येणाऱ्या 26 फेब्रुवारीला कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा आहे. म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर PSI, ST आणि ASO ची पूर्वपरीक्षा आहे. आता या परीक्षेची तयारी करणारे बरेच सारे लोक आहेत. तर बरेच सारे लोक महर्षीमध्ये विचारत होते की सर, आपली महर्षीची ऑनलाईन टेस्ट सिरीज कधी सुरू होतीये. कारण की लॉकडाऊनच्या काळात असू देत किंवा आता मागं 4 सप्टेंबरला जी कंबाईनची पूर्वपरीक्षा असू देत, त्याच्या आधी ज्या आपण टेस्ट सिरीज घेतल्या होत्या त्याला फार उत्तम प्रतिसाद मिळालेला होता. बऱ्याच लोकांनी आपल्याला अनेक चांगले फीडबॅक दिले की सर, आमचे स्कोर चांगले आलेत कारण की महर्षीचे पेपर आम्ही सोडवत होतो. तर तो तुमचा प्रतिसाद होता, तो उत्तम होता. आणि आपण त्याच स्वरूपाची, तशाच धर्तीवर परीक्षा केंद्री आयोगाला अपेक्षित असणारे जे प्रश्न असतात तशा स्वरूपाचे टेस्ट सिरीज आपण नव्यानं सुरू करतोय. ही टेस्ट सिरीज दोन पद्धतीने आहे. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑफलाईन टेस्ट सिरीज आणि दुसरी ऑनलाईन टेस्ट सिरीज. ऑनलाईन टेस्ट सिरीज अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. त्याच्या संदर्भात मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आणि ती टेस्ट सिरीज कशी असेल, एकूण पेपर किती असतील, विश्लेषण असेल का, प्रश्नांचा दर्जा कसा असेल, त्याची एकूण फीज किती असेल, याच्याबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी संवाद साधणार आहे, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की टेस्ट सिरीज मध्ये नक्की काय सर घेणार आहेत. तर पहिली गोष्ट, 13 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होतीये. 13 नोव्हेंबरला आपली पहिला पेपर असणार आहे. म्हणजे की ही ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन, ऑनलाईनला सुद्धा तोच पेपर असेल, ऑफलाईनला सुद्धा तोच पेपर असेल. म्हणजे की जर तुम्ही पाहिलं की ज्यावेळेस आपली ऑफलाईन म्हणजे वर्गात प्रत्यक्ष बसून विद्यार्थी पेपर सोडवतात तर 350-400 च्या आसपास विद्यार्थी पेपर सोडवत असतात. आणि महाराष्ट्रभरात जर ऑनलाईनचा विचार केला तर मागच्या टेस्ट सिरीजच्या वेळेस ते 200 ते 250 मुलं आपल्या ऑनलाईन टेस्टला होते. आता मागं प्रॉब्लेम काय व्हायचे की ऑनलाईन जी टेस्ट सिरीज असायची त्यांना पेपर मिळायचे पण त्याचं डिस्कशन त्यांना मिळत नव्हतं. परंतु या टेस्ट सिरीज पासून आपण ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत टेस्ट सिरीजला असणारे, त्यांना सुद्धा आपण विश्लेषण किंवा डिस्कशन उपलब्ध करून देतोय. तर त्या संदर्भात तुम्ही जर पाहिलं तर आपल्या महर्षीची, ज्याला आपण म्हणतोय महा टेस्ट सिरीज, ही असणार आहे, जी PSI, ST आणि ASO च्या पूर्व परीक्षेला आपण टार्गेट करणारी ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे. यातली पहिली टेस्ट आपली सुरू होतीये ही 13 नोव्हेंबरला आपली ही टेस्ट सुरू होतीये आणि ही शनिवारी असणार आहे. जनरली तुम्ही पाहिलं तर रविवारी आपण टेस्ट घ्यायचो आधी, कारण की पेपर रविवारी व्हायचा. परंतु आयोगानं आता यावर्षी बऱ्याचशा परीक्षा शनिवारी घेतलेल्या आहेत आणि जी आपली PSI ची, STI ची आणि ASO ची पूर्व परीक्षा होणार आहे ती अर्थात 26 फेब्रुवारीला शनिवारीच होणार आहे. त्यामुळे आपण आपली टेस्ट सिरीज सुद्धा दर शनिवारीच ठेवलेली आहे. तर 13 नोव्हेंबरला हा आपला एक पहिला पेपर असणार आहे. आणि ज्याला आपण म्हणतोय की एकूण किती टेस्ट असतील, तर एकूण मित्रांनो असतील 15 टेस्ट असतील. म्हणजेच काय की आपली परीक्षा आहे, प्री आहे 26 फेब्रुवारीला आणि आपली टेस्ट सिरीज सुरू होतीये 13 नोव्हेंबरला. आणि मी जसं म्हणलं की ती टेस्ट प्रत्येक शनिवारी असणार आहे. 13 नोव्हेंबर ते 19 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला एकूण 15 शनिवार मिळत आहेत. आणि ह्या 15 शनिवारी 15 टेस्ट असतील. दर शनिवारी आयोगाच्या वेळेतच सकाळी 11 ते 12 या वेळेत ही टेस्ट असणार आहे. त्यामुळे पहिली टेस्ट ही आहे. आणि ही जी पहिली टेस्ट आहे ती सर्वांना मोफत आहे. म्हणजे की तुम्ही ऑफलाईनचे विद्यार्थी असा किंवा ऑनलाईनचे विद्यार्थी असा, ती पहिली टेस्ट सर्वांना मोफत असेल. म्हणजे की 13 नोव्हेंबर पहिली टेस्ट सर्वांना मोफत असेल. आणि एकूण टेस्ट किती आहेत तर 15, आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर ही टेस्ट असणार आहे. आता त्याच्याबद्दल बोलायचं झालं की सर, टेस्ट तर दिली, ठीक आहे, परंतु त्याचं विश्लेषण कसं होणार. कारण की होतं काय की सर, आम्ही प्रश्न सोडवतोय, आम्ही इकॉनॉमीचे प्रश्न सोडवतोय, आम्ही जॉग्राफीचे प्रश्न सोडवतोय, आम्ही पॉलिटीचे प्रश्न सोडवतोय, रिझनिंगचे आम्ही प्रश्न सोडवतोय, पण आमच्या ज्या चुका होत आहेत त्या आम्हाला कशा कळणार. मला वाटतंय की माझा एखादा टॉपिक तर खूप स्ट्रॉंग आहे, परंतु प्रश्न माझे चुकतायत, तर कोणत्या कारणामुळे माझे प्रश्न चुकतायत हे विद्यार्थ्याला समजायला हवं.
त्यामुळे ते विश्लेषण फार महत्वाचं असतं, ऍनालिसिस फार महत्वाचं असतं. तर हे ऍनालिसिस आपण कुठे उपलब्ध करून देतोय तुम्हाला? प्रत्येक वेळी काय व्हायचं की आपण 1 तासाचा ब्रेक द्यायचो आणि नंतर विश्लेषण घ्यायचो, पण यावेळेस आपण थोडासा बदल केलेला आहे. विश्लेषणासाठी तुम्ही वर्गात येण्याची गरज नाही, किंवा जे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जे विश्लेषण नव्हतं मिळत ते विश्लेषण त्यांना मिळावं म्हणून दरवेळी, म्हणजे ज्या वेळेस पेपर होईल त्याच दिवशी संध्याकाळी 5 ते 7 या वेळात त्या दिवशीच्या पेपरचं विश्लेषण होईल. मग ते विश्लेषण होईल कुठं? तर आपल्या महर्षीचा जो युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी 5 ते 7 या वेळात त्याचं विश्लेषण होईल. म्हणजे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, पेपर तुमच्या जवळ येईल ऑनलाईन टेस्ट सिरीजचा, आणि त्या आधारावर संध्याकाळी विश्लेषण सुद्धा होईल. आणि आपल्या महर्षीच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे महर्षी एमपीएससी यूपीएससी. त्यामुळं एकतर तुम्ही ऑनलाईन असा किंवा ऑफलाईन असा, तुम्हाला विश्लेषण मिळणार म्हणजे मिळणारच. कारण की आपल्या होणाऱ्या चुका आपल्याला लक्षात याव्यात. मी नेहमी सांगत असतो की टेस्ट सिरीज फार महत्वाची गोष्ट आहे. का महत्वाची? म्हणजे की विद्यार्थ्यांचा रिझल्ट का येत नाहीत, मार्क चांगले का पडत नाहीत, त्याची अनेक वेगवेगळी कारणं असतात. त्यातलं एक महत्वाचं कारण हे आहे की विद्यार्थी परीक्षा म्हणजे पुस्तक वाचन असाच एक अर्थ घेतात, पण परीक्षा म्हणजे फक्त वाचन असा अर्थ नाही. तर परीक्षा काय असते? पहिली महत्वाची गोष्ट असते मित्रांनो परीक्षेसाठी, एक तर आपण वाचन तर केलंच पाहिजे. वाचन केल्यामुळं विषयाच्या डेप्थ पर्यंत आपण जाऊ शकतो, विषयाचा आवाका आपल्याला लक्षात येऊ शकतो. पण तुम्ही वारंवार वाचन केलंय म्हणून तुम्हाला मार्क पडतील असं होत नाही. तर एकूण 3 स्टेज असतात प्री काढण्याच्या, ज्या मी वारंवार सांगतो विद्यार्थ्यांना. पहिली स्टेज आहे वाचनाची, दुसरी स्टेज असते रिव्हिजनची असते. म्हणजेच ज्याला आपण मराठीत म्हणतो की रिव्हिजनला उजळणी झाली पाहिजे. वाचन झालं पाहिजे, त्याची रिव्हिजन झाली पाहिजे, आणि रिव्हिजनच्या नंतर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती सरावाची असते. टेस्ट सिरीज हा सराव आहे, तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्याचा सराव आहे. टेस्ट सिरीज मधून कळतं काय की माझा त्या विषयाचा अभ्यास किती आहे, मी किती पाण्यात आहे, हे त्यातून कळत असतं. त्यामुळं वाचन पहिली महत्वाची गोष्ट, दुसरी रिव्हिजन ही महत्वाची गोष्ट, आणि तिसरी सराव. अल्टिमेटली तुम्हाला 26 फेब्रुवारीला जाऊन प्रश्नच सोडवायचे आहेत. काय सोडवायचे? प्रश्न. तर त्या प्रश्नांचा सराव तुमच्या बाजूने जास्त झाला पाहिजे. त्यामुळं संख्येच्या बाबतीत आपण एकूण किती टेस्ट घेतोय? 15 टेस्ट घेतोय, त्याचं विश्लेषण सुद्धा घेतोय. युट्यूब चॅनलला आपण त्याचं विश्लेषण घेतोय. त्यामुळं महाराष्ट्रभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती, अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करावी. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. महर्षीचा प्रयत्नच असतो की गुणवत्ता हे एक महत्वाचं माध्यम म्हणून महर्षी काम करत असते. आणि अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट असते की महर्षीचा प्रयत्न असतो की परीक्षा केंद्रित राहिलं पाहिजे. परीक्षेचा ट्रेंड काय आहे त्या पद्धतीने आपण जात असतो. त्यामुळे तुम्ही 13 तारखेचा पेपर तुम्ही जरूर द्यावा. पहिला पेपर, मग तुमच्या मनात प्रश्न येईल की सर ऑनलाईनचा पहिला पेपर फ्री आहे तर तो कसा आहे? तर महर्षीचा टेलिग्राम चॅनल आहे @महर्षी लातूर. ह्या आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्या दिवशी पेपर पीडीएफ स्वरूपात टाकला जाईल, त्यामुळे तो तुमच्याजवळ फ्री स्वरूपात असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचे सगळे 14 पेपर आपण कंडक्ट करणार आहोत, म्हणजे एकूण 15 पेपर होतील. तर ऑनलाईन टेस्ट सिरीजची फी आहे एकूण 300 रुपये फी आहे. परंतु जर तुम्ही ऍडमिशन 13 नोव्हेंबरच्या आत घेत असाल तर तुम्हाला मात्र किती फी आहे? 200 रुपये फीज आहे. पहिला पेपर फ्री आहे, तो तुम्ही सोडवावाच, मित्रांना सोडवायला सांगावा. त्याच दिवशीच्या संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत विश्लेषणाला यावं. युट्यूब चॅनलवर महर्षीच्या लाईव्ह विश्लेषण असेल त्याचं. आणि त्याच दिवशीपर्यंत तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल तर 300च्या ऐवजी तुम्हाला किती फी असेल? 200 रुपये फी असेल. ह्या 2-3 महत्वाच्या गोष्टी होत्या. बरेचसे लोक फोन करून विचारत होते, त्यामुळं प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर देण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छाच आहेत. थांबूयात. धन्यवाद.